मी काल जे 6 ब्लाऊज कटिंग करून ठेवले होते ना, तर ते सगळंच काल शिवायचं होतं, पण काय झालं नाही. एक ब्लाऊज राहिला होता, तर ते मी सकाळी शिवायला बसले होते आणि मग ते पूर्ण करून ठेवलं. त्यानंतर मग स्वयंपाक करायला घेतलं. तर हे मी काल मूग भिजायला ठेवले होते ना, तर ह्याच्यापासून मला आज थोडीशी वेगळी रेसिपी करायची होती. कारण सारखंच डोसा, इडली करतो ना, म्हटलं चला वेगळं ट्राय करूयात. आणि हे रेसिपी मी बघितलं होतं आणि मी पहिल्यांदाच एखादी रेसिपी ट्राय केलं ना, तर इतकं काय चांगलं होत नाही मला माहीत आहे. त्यामुळे मी जास्त काय करणार नव्हते, थोडंसंच करणार होते. तर इथं भिजवलेले मूग होते ना, तर ते थोडं दही, थोडं आणि रवा हे सगळं ना एकत्रच मिक्स करून घेतलं, म्हणजे वाटून घेतलं. ह्यामध्ये जास्त काय टाकलं नव्हतं, फक्त चवीनुसार मीठ टाकलं आणि 5 मिनिटं भिजायला ठेवून दिलं होतं. त्यानंतर लगेचच करायला घेतलं. बहुतेक ह्यामध्ये थोडंसं दही जास्त झालं होतं, त्यामुळे आंबट लागत होतं, पण छान झालं होतं टेस्टला. तर आज मुलंसुद्धा आली होती, आज लवकर शाळा सुटली होती त्यांचं. आणि तसं पण दुपारी काय काम करू वाटत नाही, थोडंसं कट्टा आल्यासारखं झालं होतं. म्हटलं चला ह्याला घेवडा तर लागल्यात का बघत म्हणून आले होते. आणि वरून तर म्हणजे जास्त दिसत नव्हते, पण जसं मी तोडायला सुरुवात केली ना, तसं म्हणजे भरपूर घेवडा निघत होते. वाटलं नव्हतं एवढं असतील म्हणून. आणि निभारसुद्धा झाले होते आणि कधी दिसत पण नव्हते. तर बघा एवढं सगळे घेवडा निघले होते. आज संध्याकाळी ना ह्याच्याच मस्तपैकी भाजी करायचं म्हटलं. तर चला भेटत पुढच्या वेळी, तोपर्यंत बाय.